रेकॉर्ड होतंय का? ओके, सो मागचे 10 मिनिटं झाले मी असंच बडबडतोय एकटाच वेड्यासारखा आणि रेकॉर्डिंग होत नाहीये. या थँक्यू. आय नो खूप दिवसांनंतर जवळपास 2.5 महिन्यानंतर ऑनलाईन येतोय आणि नवीन व्लॉग सोबत येतोय. तर हा व्लॉग शूट झालाय 2.5 महिन्याआधी. आय नो खूप शिव्या खाल्ल्यात मी तुमच्या सर्वांच्या आणि DM मध्ये पण मी मित्रमैत्रिणींच्या सुद्धा जे या व्लॉग मध्ये आहेत. सो आजच्या व्लॉगचा टॉपिक असा आहे. होय हॅलो, काही आवाज ऐकू आला? काय माझ्याशिवायच व्लॉग सुरू करणार आहेस आज? आणि काय रे स्पेशल म्हणजे? नक्कीच फूड व्लॉग असणार आहे. नाही, तुम्हा सर्वांना घेऊनच हा व्लॉग शूट झालाय. सो थोडासा स्पेशल व्लॉग. काय रे, आज काय स्पेशल खाऊ घालणार आहेस आम्हाला? अरे हो, स्पेशलच खायला जाणार आहे. आपण आज खाणार आहोत दाबेली. काय दाबेली? त्यात काही इतकं स्पेशल? अरे स्पेशलच आहे. आता स्पेशल कशी काय, म्हणजे एक दाबेली कशी काय स्पेशल असू शकते? सो त्याच्या मागची स्टोरी अशी आहे. बिनबॅग एक तर खूप आवाज करते यार. सो त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की एखादा पदार्थ असतो जो म्हणजे कोणाची घ्यायचा, आई, आजी, वडील, बहीण, आत्या, कोणी तुमच्या लाईफमध्ये जे कोणी व्यक्तीच्या हातचा एखादा असा पदार्थ आहे तो तुम्हाला खूप आवडतो आणि त्याच्याशी तुमची एक कोणती तरी मेमरी जोडली गेलेली असते. सो सेम त्याच टेस्टचा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला तर तुम्हाला ती मेमरीची हिट होते ना, सेम तेच माझ्यासोबत झालंय. सो मी लहान असताना माझे वडील मला दाबेली खायला घेऊन जायचे. सो सेम तीच टेस्ट मला एका हॉटेलमध्ये भेटली. कसं काय गेलो खूप भूक लागली होती आणि लवकर काय असं भेटेल असं विचारता ते बोलले दाबेली स्पेशल. सो मी म्हटलं ओके. तर ती दाबेली खाल्ल्याच्या नंतर मला ती टेस्ट आठवली आणि ती मेमरी हिट झाली. सो तेच खाण्यासाठी मी सर्व जणांना घेऊन गेलो, सर्व माझे फ्रेंड्स. तर हा फक्त फूड ब्लॉग नाहीये, याच्यात खूप सारं धमाल मजा मस्ती आहे आणि माझी टीम आहे एपिक महाराष्ट्रीयनची. सो एन्जॉय करा व्लॉग आणि नवीन व्लॉग असेच येत राहतील आता इथून पुढे. ऍक्च्युली नाही, काही नाही, एक व्लॉग येतील एवढं बोलतो आणि या व्लॉगला म्हणजे दादाचाच गॉगल होता तो माझ्यावरती जास्त सूट होत होता. ते दादाला बघवलं गेलं नाहीये, दॅट्स वाय त्यांनी तो काढून घेतलाय गाईज आणि आता स्वतः वेअर केलाय. नाही, मी थांबणार नाही. वेलकम बॅक गाईज. पुन्हा एकदा मी छान हा ब्लॉग घेऊन येते तुमच्यासाठी. ऑफकोर्स माझ्या दादाचा चॅनल आहे हा. सो तो हा, तर असं छान मस्तपैकी सगळ्यांची इच्छा होती की एखादा ब्लॉग अजून बनवा ज्यात मी असेल. असं कोण नाही बोललं. सो असं बोलले, कमेंट नाही अशी खूप अशा आहेत काहीच, ह्याच्याकडे लक्ष ठेवू नका. आणि ओके, सो आपण आता कुठे चाललोय बाय द वे? आपण आता रील्स शूट करतोय थोड्याशा. टॉपिक आम्ही काढलेत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत जे मी स्टार्टिंगला बोललोय, एक प्लेस आहे. सो मी परत का सांगू? मी हॅव नो आयडिया कुठे जाणार आहे. ते सांगेल तुम्हाला. सगळे आले ना की आपण असं मी सगळ्यांना सांगतो. या मॅडम स्वागत आहे. हाय मला काय बोलू? काय प्लॅन आहे, काय कंटेंट आहे? रोहित दादा आणि कुणाल दादाला माहिती आहे. बोला सर, काय कंटेंट हाय की काल मी आणि रुद्र कंटेंट वरती बोलत होतो. मी येत नाहीये, कळते का? ओ सॉरी, मी येत नाही. खूपच जास्त असं चांगला व्लॉग झाला होता म्हणजे असं माहिती का. हा, तर रोहित दादा आणि मी काल कंटेंट वरती बोलत होतो, पण कंटेंट काय आम्ही विसरलो. आमचं बोलणं झालंय, आमच्या दोघांचं बोलणं झालं त्यावरती. तो कंटेंट मी तुला सांगतो, तो आला की असंच होतं. गरीब माणसासोबत गरीब माणसाचा आवाज दाबायचा प्रयत्न असंच होतो. आता बघितली ना पर्स आहे ती. हा, ती पर्स असेल तर ती माझी नाही, स्लिंग बॅग असेल तर ती माझी. आंबा जरा गलती से यार निकल जाता है कभी कभी. ठीक आहे, स्लिंग बॅग बघितली ना आपण आता. व्हॉट इनसाइड इन हिज बॅग. गलती से काय बोलली? काय यार बोलली की एअर बोलली? यार
मी बोललो मला काय ऐकलं गलती से एअर अरे छी रे, किती किती म्हणजे काय माझा कानाने जे ऐकलं ते मी बोललो इनोसंट आहे. एअर ड्रॉप तुझ्या एअर ड्रॉप ऍपल एअर you have air dropping air from air. तो परत तिकडे गेला. ए अरे हा आनंद बुजून करतोय का रे? हाक पण मारले म्हणून. येडाय का रे हा? हे त्याला फोन करा. आईच्या रोहित जाऊ देत. डिसअपियर माय ब्रो इज डिसअपियर फ्रॉम द लोकेशन लाईक दिस. बरं रोहित हा काय डिस्कस केलं आपण काल? काल तेच सांगितलेलं तुला. काय सांगितलं तुम्ही? मी विसरलो. असं नको करू. तो विसरलाय guys. खरंच विसरला? हिच्या समोर नाही इज्जत घालवायची मला. त्या पूर्ण खरंच ऑडियन्स विसरला? समोर गेली तरी चालेल. हिच्या समोर नाही इज्जत घालवायची मला. ओके. नंतर रिपीट मला नको बाई. अजिबात नाही. सांग अरे काय डिस्कशन केलं आपण? विसरलाय गाईज. रोया. विसरलाय. सॉरी. हा तर टॉपिक असा आहे. हम्म. पहिल्यांदा अर्धवट टीम एकत्र, अजून 2-3 जण नाही त्याच्यामध्ये. सो मी अजून 2 पहिला जणांना तू, घेऊन येते. दुसरा तू. ते करू ना आपण. नाही ना तसं नाही. माहिती आहे ना तुला ते कसं आहे ते. पहिले शिकव. आय एम अ गुड लर्नर. ओके सो प्लीज टीच मी. हे बघ. पहिला तू, दुसरा तू, तिसरा तू. हे नाही करायचं मला. गाईज माझ्या दादाला कुठे जायचं होतं हेच माहित नव्हतं. त्याला आठवत नव्हतं. अक्रोड घालले मी. आता जायचं आपल्याला अक्रोड खाल्ली. एरंडोळे म्हणजे पायोनियर आहे ना, ते शेजारीच माझ्या मते ते गोखले किचन टाईप असं काहीतरी आहे. तिकडे जायचंय. सो तिथे त्या पायोनियरला काय भेटतं तुला माहिती का? काय तुझ्या डोक्याची वाटी गुडघ्याची डोक्याला झाली असेल ना, त्याच्यावरती लावायला. तुझी अपॉइंटमेंट फिक्स करू का मग तिथे? हा कर, मी तुझ्यासाठी घेऊन येतो. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ कुणाल ऍक्च्युली आमच्या इथे इंस्टा आयडी मेन्शन कर. ऍक्च्युली बरेच जण शोधत असते आम्हाला. हो, मी करतो. ती तुमच्या ब्लॉग मधली ती छोटा डॉन हा. कोण आहे? त्याच्यासाठी तुमची प्रोफाईल पब्लिक लागते. छोटा डॉन कोण आहे? तुमची नाहीये. कायमी बोलून गेलो श्वास माझा. आपण लोकेशन वरती पोहोचलेलो आहोत गाईज. प्लीज टेस्ट अँड शेअर युअर रिव्ह्यूज सर प्लीज. तुझ्या याच्यातलं कर ना, माझं कशाला. हे तुझं तू. ओके ओके. हीच ती दाबेली ज्याबद्दल मी मगाशी बोलत होतो की पूल बांधले. हा तारीफचे पूल बांधले. सगळ्यांना मी याबद्दल बोलतोय कारण तुम्हाला माहिती आहे, मी स्टार्टिंगला बोलतो. मला वाटतं यांना नॉर्मलच लागलंय काहीतरी असं. काय रिएक्शनच नाही यांच्या तोंडावरती, फक्त खाता येते. कशी आहे? ओके खाताय हीच रिएक्शन आहे का? टेस्ट करण्याकरता अजून एक लागेल. प्रॉपर टेस्ट करण्याकरता अजून एक लागेल. म्हणजे चांगली झाली या ठिकाणी. हा विजिट अजून 2 ऑर्डर कर ना. ओके म्हणजे खरंच येऊ शकता का? टेस्ट करणारच नाही त्याशिवाय. ओके यू मस्ट हॅव टू ट्राय दिस. सो प्लीज विजिट करा. आणि सँडविच सांगतोच पहिलं हे फस्त करतो. ब्लॉगसाठी थांबा बोललो. हे बघा सुटले चित्र दोघं पण. खूप छान लागतं यार. ऍक्च्युली छान लागतं. आमच्या दोघांची तीच एक रिएक्शन होती की
आम्हाला जशी टेस्ट हवी होती तशी मिळाली आणि प्लस पॉईंट यात असं आहे की पिझ्झा आणि सँडविच अशी दोन्ही टेस्ट त्यात लागते दोन्ही. ओके, थँक्यू सो मच फॉर द रिव्ह्यू. हां चलो आता आम्ही ट्राय करू. घ्या सर. बाई गप बाई. कॅमेरा सेट करत प्रत्येक वेळेस फ्रेममध्ये यायचे का? ओके ठीक आहे. सो लेट मी ट्राय दिस. तुला खायचं आहे? बाई नाद क्वालिटी फुल खेळ झालाय. प्रॉपर ग्रीन चटणीची चव आहे. प्रॉपर ना दे आवडले. नक्की ट्राय करा. पेट पूजा करून झालेली आहे आमची सगळ्यांची. सो आता आपण रिॲक्शन ऐकू. पहिले माझी फेवरेट सोनाली दीदी. हो मला जर फोन आला ना आता. जेलसी ऑन इट्स पीक गाइस. जेलसी इट्स ऑन पीक. एक नंबर होता सगळं. एक नंबर. आवडलं. वर्थ इट होतं. रोहित दादा. हो सँडविच पण मला आवडलं. दाबेली पण आवडली. दाबेली इज गुड. सँडविच इज व्हेरी गुड. बिग बॉस. पुण्या दादा. बिग बॉस हर्ट हो रही. मला जर फोन आले कोणाचे पण येतील की दादा दादू हे असं झालं हे तसं मग हे बघ ना ही रील बघ ना. सो माझा फेवरेट दादा ऑफकोर्स ऑल टाइम हाच आहे. बिचारा रात्री 1-2 वाजता पण हे नसतं सांगायचं मी झोपतो रात्रीचा. डॉक्टर बघतील आमच्या. हे नसतं सांगायचं मी रात्री झोपतो. हे खूप आधीची गोष्ट. खूप आधी जेव्हा आम्ही जॉबला होतो त्या फडतूस आणि फालतू एकत्र झालं तेव्हाच आहे ते. सॉरी गाईज. कट करेल नंतर. उगाच चुकून क्रेविंगचं सांगशील त्याच्या रात्रीच्या चॉकलेट वगैरे खायचं उगाच नको. हे चॉकलेट मी खात नाही डॉक्टर. हो सॉरी समोसे कचोरी वगैरे ते पण नाही आवडत मला. बघा गाईज सगळं खरं निघतंय. बट ते मला आवडत नाही. अरे तुझं स्प्राईट. माझं स्प्राईट. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. गॉड नोज. सो कच्ची दाबेली छान होती. मस्त होती. थोडा टँगी फ्लेवर आला मधून आणि सँडविच तर ओजी होता बाई. बट हे जे इथलं आहे सँडविच एक्सप्रेस आय थिंक त्याला बीट नाही कोणी करू शकत माझ्या बाबतीत तरी. बट ठीक आहे ओव्हरऑल छान होतं सगळं. ॲम्बियन्स छान होता. मस्त होतं. यू शुड ट्राय. हाय. सो व्लॉगचा एंड शूट करणं राहून गेलं नेहमीप्रमाणे आणि हा व्लॉग इथं एंड झाला असं मी जाहीर करतो. आणि टॅटू भाई फुल हील होतोय. सो मस्त दिसतोय आता तो. आणि भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन काहीतरी गोष्ट घेऊन. तोपर्यंत स्टे. असं नाही असतं ते. असं असतं आडवं असतं ना ते. तू लाव ना. बरं ठीक शूट आहे. कसं होईल? सो हे मला दिलंय SB चॉकलेटच्या ओनरने. आता हे आपण बघू बघूया आपण. आणि बघा कुठे लावता येते. शट अप. हा आता हे बघ भाई. हे बघ आता बघ. आता आता ते काढ. बघ आता ते काढून दाखव. जर पाच निघाली तर समजलं.